आता एक लक्षात घ्या की माननीय उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता आणि राज ठाकरे यांनी त्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या त्यांच्या एक्स अकाउंटवरती आहेत ना, की मी माझ्या मोठ्या बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलो. त्यांनी पुढे असं म्हटलं की मातोश्री हे बाळासाहेब ठाकरे यांचं घर आहे असं सांगितलं. डेफिनेटली मातोश्री हे सगळ्यांसाठी आजही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि ती श्रद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये असायलाच पाहिजे आणि आहे. मी स्वतः त्यावेळेला तिथे उपस्थित होतो पूर्ण वेळ. त्याच्यामुळे त्यांच्या भावना काय होत्या, काय चर्चा झाली याचा मी साक्षीदार आहे. पण कालचा दिवस हा एक दोन भावांमधल्या नात्याला घट्टपणा देणारा दिवस होता अधिक, आणि त्याच्यावरती त्यात राजकारण आणू नये, याच्यामध्ये राजकीय चर्चा करू नये. कोणी काय झालं काय नाही झालं. दोन भाऊ आले, शुभेच्छा दिल्या, एकमेकांना गळाभेट झाली, आपण सगळ्यांनी पाहिलं. याच्या पलीकडे काय महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या घडामोडीमुळे आनंद झाला, लोकांनी तिकडे जल्लोष केला ना. शिवसेना पक्षप्रमुख असं थेट उल्लेख केला की याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगानं नाव दिलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राज ठाकरेंकडून शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख झाला. तुम्हाला माहिती असेल की एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा अमित शहा यांनी शिवसेनेवर दरोडा टाकून त्या दरोड्याचा माल हा शिंदेच्या हाती सोपवल्यावर एकमेव श्री राज ठाकरे होते, त्याने जाहीर सभेत सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेची कशी होऊ शकते. हे राज ठाकरे एकमेव नेते आहेत. ते म्हटलं हे हास्यास्पद आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची, हे आमचे राजकीय मतभेद तेव्हा असतानाही राज ठाकरे यांनी हे विधान उघडपणे जाहीरपणे करणारे ते एकमेव नेते होते. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत की ते बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहेत किंवा शिवसेना पक्षप्रमुखच आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे. त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळत आहेत. हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमाल असा जप्त होऊ शकतो. सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल. हा मुद्देमाल जो आहे चोरलेला तो कधी जप्त होईल. अमित शहा यांनी तुमच्या पक्षातले खासदार आहेत नागेश आष्टीकर यांना फोन केला आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने केले, पण ज्या प्रकारे फोन केला आहे त्याने चर्चा होती. मग काय झालं? हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसनी कळालं आहे. अमित शहानी जाहीर केलं का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात. त्यात वेगळं काय आहे? काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की गृहराज्यमंत्री योगेश कर्मांवरती डान्सबार चालवण्याचे जे आरोप झाले ते असं म्हटले की हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नको. बघा, प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतातच, म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना. अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं, त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात. आता गिरीश महाजन आहेत, त्यांनी 2 गुन्हेगारांना, म्हणजे आम्ही म्हणत नाही गुन्हेगार, तेच म्हणायचे गुन्हेगार आहेत नाशिकला, त्यांचा काल पक्षात प्रवेश घेतला, त्याच्या आधी घेतला. आणि काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झालं आहे भाजपा, हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे, असं काल गिरीश महाजन म्हणाले. बघा, यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांचे पक्ष मानले आहे. यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही ना. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते. एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार.
4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या. मात्र ते असे म्हणाले की चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे. बघा, चालू सरकार पलटवणारं वगैरे हे धंदे सोडून द्या हो. अमित शहाने तुम्हाला ताकद दिली नसती, तुम्ही कोण होता? अमित शहा, तुम्ही डरपोक लोक आहात, तुम्ही पळून गेले लोक आहात. आणि मगाशी जे म्हणालो की सगळे अनैतिक कृत्यात सहभागी झालेले, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले असे लोक घेऊन तुम्ही पळून गेलात. मग तुमच्यात एवढी ताकद होती तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला का नाही मिळालं परत? जे मुख्यमंत्रीपद तुम्हाला वचन दिलं होतं ना, मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री का झाला नाही? काय लक्ष देत आहे त्यांच्याकडे? चला, संपला. हनी ट्रॅप इतकं चर्चेत असून काल जे आहे आपण बघितलं पुण्यात रेव पार्टी मध्ये काही लोक पकडले गेले. त्यात रोहिणी खडसे जे एकनाथ खडसे यांच्या डॉटर आहे, त्यांच्या जे हजबंड आहेत म्हणजे जावई. हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतोय अजूनही. रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर, म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून. एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले. बरं, एवढा वॉच जर त्या पहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती. 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं. आणि ते अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर. हे कोणावर आहे? गिरीश महाजन. तुम्ही पाहिलं असेल, गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता. काय गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर असुरी आनंद पाहिला असेल तर ह्यामागे काय घडतं आहे आणि घडवलं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसेंचा जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली? माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे. त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला, हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला, असं मी काल म्हटलेलं आहे. ते खरं आहे. आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार आहे. या महाराष्ट्रातले सगळे गुंड पुंड दरोडेखोर बलात्कारांना घेऊन याने पक्ष उभा करण्याचा प्रयत्न चालवला. त्यांना आता रवींद्र चव्हाणांची साथ मिळते. नैतिकता या राज्याच्या राजकारणात राहूच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षातल्या या लोकांनी घेतलेली आहे. काल जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल, निष्पक्षपाती चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई का व्हायची ती होईल. पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर ते फक्त नाचायचेच बाकी होते. त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती, फक्त आता सापडले खडसेंच्या जावई सापडला. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले. खडसे गेल्या 3 दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात. म्हणून मुद्दामून त्यांना हे केलं असं हनी ट्रॅपवर बोलत आहेत. हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा सांगत आहेत. त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलत आहेत. त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेड्स पडत नाहीत. त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही. पण अचानक खडसे बोलत आहेत म्हणून खडसेंच्या जावयाला असं उचललं. हे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे. सर्वत्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जो तुमच्या विरुद्ध बोलेल त्याच्याकडे पोलीस जातात, त्याच्या घरात पोलीस घुसतात, त्याच्या मित्रांकडे पोलीस घुसतात. पोलीस हे चाकर झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी हीच एक रेव पार्टी झाली आहे गुंडांची. अख्ख्या भारतीय जनता पक्षामध्ये रेव पार्टीचाच माहोल आहे. खोटे आरोप, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा. मग बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत, रेव पार्टीचे गुन्हे दाखल होत आहेत, खुनाचे गुन्हे दाखल होत आहेत. खोटे. पोलिसांना लाज वाटली पाहिजे. खाकी वर्दी तुम्ही घालताय, तुम्ही शपथ घेतलेली आहे निष्पक्षपाती तपासाची. हे तुम्ही असं म्हणालात की पोलीस योग्य काम करत नाहीत. जर वेळ आली तर हनी ट्रॅप मधले जे लोक आहेत त्यांची नावं सार्वजनिक करणार का नाही करणार? खडसे तेच करत होते ना. एकनाथ खडसे तेच करत होते. त्या दिशेनंच त्यांचा राजकीय काम चालू होतं आमच्या सगळ्यांचं. पण खडसेंचं तोंड बंद करण्यासाठी खडसेंच्या घरावर हल्ला केला.
याआधी नवाब मलिक यांच्या जावई समीर खान यांना सुद्धा अशाच प्रकारामध्ये अटक केली. तुम्हाला माहीत असेल, समीर खानला नवाब मलिकच्या जावयांना सुद्धा अंमली पदार्थाच्या व्यापाराच्या धबधबीखाली अटक केली, पण त्याच्याकडे ते काही नव्हतं. मोडस ऑपरेटी ही सगळी पण आणि काही नव्हतं आणि त्याच्याकडे जी वस्तू सापडली तो सुगंधी तंबाखू होता. याच्यावर भारतामध्ये बॅन नाही. सगळी मोडस सुगंधी तंबाखू होता आणि त्या मुलाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं. आर्यन खान, शाहरुख खानचा मुलगा, याच पोलिसांनी किंवा याच अधिकाऱ्यांनी या प्रकारच्या अशा प्रकारच्या हे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, त्याच यंत्रणेनं आणि त्याच सरकारनं कालचिरेव पार्टीत हा प्रकार केलेला आहे. आम्हाला माहीत नाही. अहिल्यानगरमध्ये आमचा शहर प्रमुख किरण काळे ह्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला, एक बाई उभी करून. का? त्याने अहिल्यानगरमधले आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिकेतला 400 कोटीचा भ्रष्टाचार उघड करून जनआंदोलन उभं केलं. 24 तासात पहाटे 3 वाजता पोलीस गेले आणि बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली किरण काळेला अटक केली. हे पोलिसांचं आमच्या कर्तृत्व आहे महाराष्ट्रातल्या, फडणवीसांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना. काय चाललं आहे महाराष्ट्रात? सर, सुषमा अंधारेंनी या संदर्भात एक महत्त्वाचा दावा केला और क्या है आपका? असं ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा सुरू होणार आहे. ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा होईल. आज लोकसभेत, उद्या राज्यसभेत 16 तास इतका प्रचंड वेळ आम्हाला दिलेला आहे त्यांनी. म्हणजे 2 दिवस चर्चा होणार. आम्ही 2 दिवस विशेष अधिवेशन मागत होतो तात्काळ, ते आम्हाला दिलं नाही या विषयावर. पण आता 2 दिवस चर्चा करणार. तात्काळ 2 दिवस चर्चा करा. तेव्हा वातावरण तापलेलं होतं, वातावरणामध्ये गरमी होती, काही आम्हाला गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या, तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण आता मात्र आम्हाला 2 दिवस देत आहेत. लक्षात घ्या, 16 तास चर्चा होईल. पंतप्रधान उत्तर देतील असं वाटतं की स्वतः मला वाटत नाही की प्रधानमंत्री उत्तर देतील. प्रधानमंत्री उत्तर दिले तर त्यांना प्रेसिडेंट ट्रम्पवर बोलावं लागेल ना. प्रेसिडेंट ट्रम्प ने युद्ध का थांबवलं, कौन से दबाव में प्रेसिडेंट ट्रम्प ने ये सब किया है, किस दबाव में किया आप लोगों ने, सब जवाब देना है. प्रधानमंत्री जी नहीं रहेंगे. ऑपरेशन सिंदूर में जो आज चर्चा होगी उसमें आप लोगों की पार्टी क्या है, रूप क्या रहेगा? नहीं, देखिए हम बात करेंगे. एक तो ऐसा है कि 16 घंटा लोकसभा में और राज्यसभा में 2 दिन चर्चा चली ऑपरेशन सिंदूर पर. सवाल ऐसा है भाई, जब वेलगांव अटैक हो गया, ऑपरेशन सिंदूर हो गया, तब हम स्पेशल सेशन 1 या 2 दिन की मांग कर रहे थे. इस विषय पर हम सबको बात करनी है, सरकार को अपनी बात रखनी पड़ेगी. तब हमको 1 दिन भी नहीं मिला और अब 2 दिन चर्चा कर रहे हैं. वो भी हमको हंगामा करना पड़ा, सरकार के खिलाफ आवाज़ उठाना पड़ा 2 दिन. और प्रधानमंत्री तो आने वाले नहीं है मेरे हिसाब से. प्रधानमंत्री आएंगे तो प्रेसिडेंट ट्रम्प के बारे में जवाब देना पड़ेगा. बहुत कुछ बातें हैं. सबसे पहले बात ऐसी है, ये सबसे बड़ी सुरक्षा की चूक है पहलगाम अटैक. पूरे कश्मीर में जो कानून लगा है AFPSA, तो आर्म्स एक्ट के बारे में, अब केंद्र शासित प्रदेश है, पुलिस आपकी है, आर्मी आपकी है ना. फिर भी आतंकवादी अंदर घुस गए 400 किलोमीटर अंदर और अब तक मिले नहीं है. ये गृह मंत्रालय की सबसे बड़ी चूक है. तो गृह मंत्रालय को इस्तीफा देना चाहिए था गृह मंत्री को. ये तो कोर्ट मार्शल की केस है, कोर्ट मार्शल की केस है. पी चिदम्बरम का कहना है कि कोई प्रूफ नहीं है पाकिस्तान से टेररिस्ट आए हुए थे. हाँ, चिदम्बरम साहब ये ठीक बोलते होंगे. उसका मतलब तो यही बोल रहा हूँ ना कि गृह मंत्रालय और गृह मंत्री को इस्तीफा देना चाहिए. उनके ऊपर कोर्ट मार्शल होना चाहिए. ये सब के ऊपर ये कैसे हो गया? ये असाधारण घटना है. ये आरएसएस चीफ का एक बयान आया हुआ है कि भारत का नाम चेंज नहीं करना चाहिए, इससे उसकी जो डिग्निटी है उस पर असर पड़ता है. भारत भारत ही रहना चाहिए. और सरसंघ चालक जो बोल रहे हैं उससे हम सहमत हैं. सर नागपूरच्या सर, एका बियर बार-बार बारमध्ये SIR इश्यू पे जो है विरोधक आज सिंदूर पे बोलो ना. सर नागपूरच्या एका बियर चला रे. बारमध्ये शासकीय फाईल घेऊन अधिकारी बसलेले आहेत आणि तिथे कामकाज होत आहे. व्हिडिओ फुटेज आहे मनीष नगर मधला. गिरीश महाजनना विचारावं लागेल.
हे त्यांचे लोक आहेत का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.